इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक एखाद्या मुद्द्यावर एकाच सुरात बोलत आहेत असा प्रसंग दुर्मिळच. पण नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सिंघम स्टाईल धडक कारवाईने ही किमया साधली आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्या भोंदू कॅप्टन अशोक खरात याला बेड्या ठोकून पोलिसांनी जो दणका दिला त्याचे पडसाद थेट राज्यभर उमटले आहेत. या कारवाईने केवळ सर्वसामान्यांमधूनच नव्हे तर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि थेट विरोधी बाकांवरील शिवसेना उभाटा नेते संजय राऊत यांनी मुक्तकंठाने कौतुक केलं आहे. या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत वरिष्ठ स्तरावर मॉनिटरिंग होते आहे. स्वतः डीजींना मी सांगितलेलं आहे की त्यांनी याचं मॉनिटरिंग करायचं आहे. याच्यामध्ये SIT तयार केलेली आहे. नाशिक CP आणि SIT मिळून या ठिकाणी हे काम पूर्ण करता आहेत. आता मी काल म्हणालो की पोलीस तपास चालू आहे. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हे एक सक्षम अधिकारी आहेत. त्यांनी एखादी गोष्ट मनावर घेतली की ते उखडून टाकतात. हा माझा अनुभव आहे. त्याच्यामुळे आता जो मुख्य आरोपी पकडला त्याची जी जबानी स्टेटमेंट तपासात ज्या गोष्टी आलेल्या आहेत, मला असा विश्वास आहे की त्या कोणाचीही मोठी नावं आली तरी ती दडपली जाणार नाही. ही मला नाशिकच्या पोलीस आयुक्तांवरती माझा विश्वास आहे. भोंदू कॅप्टनच्या अड्ड्यावरून 58 व्हिडिओ जप्त झाल्यानंतर राज्याचे गृह खात्याने या प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने दखल घेतली. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक पोलिसांच्या या इंटेलिजन्स ऑपरेशनचे जोरदार समर्थन करत कारवाईची पुढील दिशा स्पष्ट केली. या प्रकरणाची व्याप्ती पाहता फडणवीस यांनी तपासासाठी विशेष तपास पथक SIT स्थापन केल्याची मोठी घोषणा केली. स्वतः राज्याच्या पोलीस महासंचालकांना DG मी या प्रकरणावर मॉनिटरिंग करण्यास सांगितलं आहे. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक अत्यंत सक्षमपणे काम करत आहेत. महिलांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन त्यांच्यावर अत्याचार करण्यापेक्षा दुसरा कोणताही वाईट गुन्हा नाही. या प्रकरणात कितीही मोठा व्यक्ती असला तरी कोणालाही स्पेअर केले जाणार नाही. या कोणी याला राजकीय रंग देऊ नये. सरकार आणि पोलीस या भोंदूंना शिक्षा मिळवून देण्यासाठी अत्यंत खंबीर आहेत असा विश्वास गृहमंत्र्यांनी व्यक्त केला. NCR न्यूजसाठी रोहन यांनी नाशिक.